एकंदरीत या कार्यक्रमाची सुरुवात शेवट असं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय इंद्रदासजी गाडगे यांना पाचारण करतो. कृपया इंद्रदासजी गाडगेंनी आपलं प्रास्ताविकाला सुरुवात करावी. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचकार उपस्थित धम्मचारीगण, कर्णाशोर कुमार वज्र, तसेच धम्मचारी अमिताजी, तसेच धम्मचारी अचलाताई आणि इथे उपस्थित असलेले बौद्ध बांधव यांना सर्वात प्रथम मैत्रीपूर्ण जय भीम. तर आजच्या कार्यक्रमाचं आमची जे रूपरेषा 1 महिन्या अगोदर ठरलेली आहे. 1 महिन्या अगोदरपासून आम्ही बुद्धविहारामध्ये वंदना आमची दररोज सुरू असते. संध्याकाळी 6:30 वाजले की आमचा वंदनेचा कार्यक्रम बरोबर कंटिन्यू दररोज हा सुरू असतो. तर त्याच्यामध्ये मग असं सुरू असताना असा एक विचार आला की गावोगावी बाबा 1 दिवसाचं शिबिर लोक घेतात, मग आपण का घेऊ नये. तसं अगोदर एका दिवसा शिबिर आमच्या गावात झालेलं आहे ना, पण तरी मग चांगलं शिबिर घ्यावं अशी एक कल्पना आमच्या या समता मंडळाला सुचली आणि राहुल घनमोडे आणि त्रिभुवनजी घनमोडे यांनी मग सहकार्य फार मोठं सहकार्य केलं आणि त्यांनी ही कल्पना साकारली. मग आम्ही त्यानुसार कार्यक्रमाचं आयोजन सुरू केलं, गावामधून वर्गणी वगैरे सुरू केली आणि मग हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेनं कसा होईल याची आम्ही मग तयारी सुरू केली. 15 दिवसापासून मग आमचे पोरं सगळे कामाला लागले. जागा साफ करणे, तण काढणे, गवत काढणे, पाणी मारणे, रोड साफ करणे, तोरणं बनवणे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी मग 15 दिवसापासूनच या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आज शेवटला दिवस आपला हा चांगल्या तऱ्हेनं पार पडला पाहिजे या तऱ्हेचं त्यांनी मग नियोजन केलं. तशीच दुसरी एक संकल्पना अशी आहे की हा 1 जानेवारी हा दिवस आम्ही का निवडला, याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे का 1 जानेवारीला बाबासाहेब कुठे जात होते, कोणाला कल्पना असेल बऱ्याच लोकांना. कोरेगाव या ठिकाणी ते जात होते आणि त्याचा स्मृती दिन म्हणून आणि मग हा आजचा दिवस निवडलेला आहे. तसा हा जानेवारी महिना आहे, नवीन साल लागलेला आहे. नवीन साल सुद्धा सर्वांना सुखाचे जावो अशी सुद्धा एक कल्पना आहे. आणि या जानेवारी महिन्यातच सावित्रीबाईची जयंती सुद्धा येत असते. असा हा एक तिहेरी कार्यक्रम मग आम्ही या निमित्ताने इथे ठेवलेला आहे. तरी आमचा कार्यक्रम हा कडू गोड जसा आहे तसा तुम्ही स्वीकारावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जय भीम. आपली रजा घेतो. सविस्तर असं